आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। महावितरणच्या अन्यायकारक लोड शेडिंग विरोधात शेतकरी आक्रमक, ईश्वरपूर कार्यालयात ठिय्या आंदोलन। वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांवर महावितरणने लादलेल्या अघोषित लोड शेडिंगच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांनी ईश्वरपूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। कोणतीही लेखी सूचना किंवा सरकारी आदेश नसताना हे लोड शेडिंग का लादले असा जाब यावेळी शेतकऱ्यांनी विचारला। गेल्या 26 मे पासून महावितरणने वाळवा तालुक्यातील शेती पंपांसाठी सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास अशी वीज कपात सुरू केली आहे। तसेच वाडी वस्तीवरील सिंगल फेज वीज पुरवठ्यातही कपात करण्यात आली आहे। भर उन्हाळ्यात 44°C तापमान असताना पिकांना पाण्याची नितांत गरज असताना ही वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले। मुख्यमंत्री किंवा ऊर्जा मंत्र्याचा कोणताही अधिकृत GR नसताना केवळ एका टाइम टेबलच्या आधारे हे बेकायदेशीर लोड शेडिंग लादले जात आहे असा आरोप पाटील यांनी केला। रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे शेतात पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना सर्पदंश आणि बिबट्याच्या हल्ल्याचा धोका वाढला आहे। कासेगाव येथील एका तरुणाला सर्पदंश होऊन तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे अशी माहितीही त्यांनी दिली। जर हे लोड शेडिंग मागे घेतले नाही तर वाळलेल्या पिकाची संपूर्ण नुकसान भरपाई महावितरणने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे। आंदोलनादरम्यान कार्यकारी अभियंता माळी यांनी कोल्हापूर विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी फोनवरून चर्चा केली। सिंगल फेज वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे आणि शेतीसाठीच्या 8 तास वीज पुरवठ्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। आज आम्ही प्रशासनाचा शब्द मानून थांबलो आहोत। उद्या संध्याकाळपर्यंत जर शेतीची वीज पुरवठा झाली नाही तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल। ही वादळापूर्वीची शांतता आहे असा इशारा विजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला। या आंदोलनात वाळवा आणि शिराळा तालुक्यातील शेकडो तरुण शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। परवा अचानकपणे 26 तारखेला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी डिव्हिजन इस्लामपूर ईश्वरपूर यांनी लोड शेडिंग जाहीर केलं आणि शेतीसाठी सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास असं शेतकऱ्याचं नुकसान होणारं लोड शेडिंग तिने अंमलबजावणी केली। त्याचप्रमाणे वाडी वस्तीवर असणारे सिंगल फेज लाईन आहेत त्याही त्यांनी त्याच्यातही कपात केली आणि त्यामुळं सगळीकडं खरं तर मोठं आसमानी संकटच आमच्यावर आल्यासारखं झालं। आणि म्हणून मी काल सगळ्यांना आवाहन केलं वाळवे आणि शिराळा तालुक्यामध्ये की माझ्या सगळ्या शेतकरी तरुण भावांनो वडील भावांनो इथं यायला लागतंय आज। आणि आम्ही प्रचंड संख्येनं या वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर आलो होतो। यामध्ये आमच्या प्रमुख मुद्द्याची चर्चा झाली की हे जे लोड शेडिंग आहे शेतकऱ्यावरती ते इतर कुणावर न करता आमच्या शेतकऱ्यावर केले जाणारं लोड शेडिंग हे अन्यायकारक आहे आणि मुळात त्याच्यासाठी तुमच्याकडे कोणता आदेश आहे? मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, वीज वितरण कंपनीने दिला का कुठल्या इतर कुणी मंत्र्यांनी दिला? त्यांच्याकडे केवळ एक चार्ट अँड टाइम टेबल आहे, त्याच्या आधारे त्यांनी अन्यायकारक आदेश असा राबवला गेला आणि म्हणून आम्ही तो आदेश नाकारला। जोपर्यंत तुम्ही स्वाक्षरीने कुठलाही GR असेल, शासन निर्णय असेल आणि त्यानुसार जर तुम्ही कुठली राबवणूक करत नसाल तर हे बेकायदेशीर लोड शेडिंग आम्हाला मान्य नाही। म्हणून आम्ही आमचं ठिय्या आंदोलन कार्यकारी अभियंता माळी साहेब यांच्या ऑफिसमध्ये केलं। यामध्ये शिराळा वाळव्यातले सगळे तरुण सामील झाले होते आणि सगळ्यांची मागणी हेच होती की जर आदेश नसताना तुम्ही लोड शेडिंग केलंच कसं? आणि त्यानुसार चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये कामेरीमधल्या युवकाचा एका सर्पदंशानं तो जखमी झाला, आज हॉस्पिटलमध्ये आहे। रात्रीच्या अपरात्रीच्या वेळेला आता हे प्राणी बाहेर पडायला लागलेत, बिबट्यापासून त्रास आहे, अनेक बाबी आहेत, दुग्ध जनावर आहेत, गोठे आहेत, यांची आता हेळसांड व्हायला लागलेली आहे। आणि या सगळ्यामध्ये जी आमची वडीलधारी माणसं आहेत, पेशंट आहेत, यांना तर इतका त्रास व्हायला लागलाय की या लोड शेडिंगच्या ह्याच्यामुळं जीवन नकोसं झालंय। हा एक मुद्दा झाला। आणि सध्या पिकांना अत्यंत गरजेचं पाणी आहे। उन्हाळ्याची तीव्रता 44°C वर गेलेली आहे आणि असं पाहता जर ही आमची पिकं आमच्या हातातनं गेलीच तर आम्हाला लेखी आम्ही मागितलं तुम्ही आमच्या पिकाची नुकसान भरपाई द्या लेखी आदेश देऊन आणि मग तुम्हाला लोड शेडिंग नवे हवे ते काय करा। आणि मग त्यांनी मुख्य अभियंता या परिमंडल विभागाचे कोल्हापुरे यांच्याशी फोनवरनं कॉन्फरन्सवरनं चर्चा झाली, स्पीकर फोनवरनं, आणि त्यांनाही आम्ही हे सांगितलं की आज आम्ही तुमची वाट बघतोय। आज तुम्ही आम्हाला शब्द दिलाय की सिंगल फेज आम्ही करतोय तातडीनं पूर्ववत आणि 8 तासाचं सुद्धा आम्ही विचाराधीन आहे, विचाराधीन वगैरे काही नाही। जर आमचं नुकसान होत असेल तर तुम्ही तातडीनं निर्णय घेऊन उद्यापासून 8 तासाचं जे आमचं पूर्ववत विजेचं शेतीचं आहे ते करा, अन्यथा आमचा हा संघर्ष वादळापूर्वी जी शांतता आहे
कारण शेतकरी हा पोट ज्याचं शेतीवर आहे तो जगूच शकत नाही, कारण त्याला वीज ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती वीज सरकारनं देणं बंधनकारक आहे, एवढंच आम्ही त्यांना निक्षून सांगितलं. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सगळीकडे चर्चा केल्या आणि मार्ग काढतो म्हणून सांगितलं. बघूया त्यांच्या आपण या उद्याच्या दिवसाची वाट बघूया, अन्यथा संघर्ष अटळ आहे, एवढंच.